नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज एक अत्यंत विलक्षण मुद्रा मी घेणार आहे, जी सर्वश्रेष्ठ मुद्रा असंही मानलं जातं किंवा जिला पोर्टेबल हिलिंग टूल असं म्हटलं जातं. अशी ही मुद्रा आहे आणि तिचं नाव आहे समान मुद्रा. हिला पोर्टेबल हिलिंग टूल का म्हटलं जातं, ही सर्वश्रेष्ठ का आहे, हे सगळंच मी सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामागचं विज्ञान उलगडून दाखवणार आहे. मात्र ही मुद्रा लावायची पद्धत जरा वेगळी आहे आणि त्यामुळे हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत पाहणं हे खूप गरजेचं आहे. मी असं म्हटलं होतं की आत्तापर्यंतच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपण बघितलं आहे की आपल्या पाचही बोटांवर 5 तत्व विराजमान असतात. पंचतत्व आपली 5 बोटांवर विराजमान आहेत आणि ह्या तत्वांमध्ये जेव्हा असमत, कारण जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे, ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे. त्यामुळे जर हे युनिवर्स जर पंचतत्वांनी बनलेलं आहे तर आपलं शरीर तसंच बनलेलं आहे. तर ह्याच्यात जेव्हा असमतोल क्रिएट होतो त्यावेळेला आपल्याला व्याधी होतात किंवा वेदना होतात. त्या जर दूर करायच्या असतील तर तो समतोल पुन्हा साधावा लागतो आणि ते काम या मुद्रा करतात. ज्यांनी आधीचे एपिसोड बघितले असतील त्यांना हे सगळं सविस्तर कळलेलं असेल. ज्यांनी ते बघितलेले नाहीत त्यांनी ते आवर्जून जाऊन बघावे. त्यांच्यासाठी थोडक्यात हे मी मागची बॅकग्राऊंड त्याच्या सांगितली किंवा त्याच्या मागचं विज्ञान सांगितलं. आत्तापर्यंत ज्या आपण मुद्रा बघितल्या त्या आयदर 2 बोटं 3 बोटं अशा बघितल्या. या मुद्रेमध्ये मात्र 5ही बोटं वापरली जातात. म्हणून ही सर्वश्रेष्ठ मुद्रा आहे, कारण ती सर्व अंगावर प्रभाव टाकते, वेदना शमनाचं काम करते. कशी करायची ही मुद्रा, तर आपली ही 5 बोटं जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी होते तिला म्हणायचं समान मुद्रा. करायला अतिशय सोपी आहे, मात्र ही लावायची पद्धत वेगळी. दोन्ही बोटांनी गुडघ्यावर असे हात ठेवून ही मुद्रा करायची असते. अशी केल्यानंतर हिचा आकार जो आहे तो कळीसारखा दिसतो, म्हणून ह्याला मुकुल मुद्रा असंही म्हटलं जातं. आणि ती पंचतत्वांमध्ये समन्वय साधत असल्याने तिला समन्वयक मुद्रा असंही म्हटलं जातं. ही जेव्हा 5ही बोटं आपण एकत्र करतो, हे एनर्जी डिस्चार्ज पॉईंट्स आहेत. त्याच्यामुळे ही सगळी एनर्जी एकत्र आल्यावर हे सगळं जे आहे हे गरम होतं. करून बघा, जर 10 मिनटं ही अशी बोटं धरलीत एकत्र तर इथे उष्ण होतं. तुम्हाला आठवत असेल तर आपण लहानपणी काय अजूनही करतो की जर डोळ्यात काही गेलं, डोळा तळावल्यासारखा झाला किंवा खुपलं काहीतरी डोळ्यात, तर आपण रुमाल तोंडात धरतो. वाफेच्या उष्णतेवर तो उष्ण झाला की आपण त्याला डोळ्याला लावतो, त्याने आपल्याला आराम मिळतो. एक्झॅक्टली सेम तत्व या मुद्रेच्या बाबतीत, वेदना शमनाच्या बाबतीत कामाला येतं. ही जेव्हा एकत्र येतात आणि इथे उष्णता जेव्हा क्रिएट होते तेव्हा त्या उष्णतेचा वापर करून जिथे वेदना आहेत तिथे तुम्ही त्या वेदनांना ती उष्णता देऊन त्या वेदना बऱ्या करू शकता. असं याच्या मागचं साधं सोपं तत्व आहे. कशी करायची ही मुद्रा हे मी सांगितलं. किती वेळ करायची, कशी करायची म्हणजे कोणत्या परिस्थितीत करायची, तर एक तर सकाळ संध्याकाळ 10-10 मिनटं ही मुद्रा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर पद्मासनात, वज्रासनात किंवा कोणत्याही सुखासनात बसून ती जर करता आली तर त्याचा फायदा जास्त आहे. प्राणायामानंतर करता आली तर त्याचा फायदा अर्थातच जास्त आहे. नाहीतर किमान ही अशी धरून आपण मांड्यांवर जेव्हा हे हात असे ठेवतो तेव्हा किमान ओंकाराचा जप जरी केला तरीही त्याचा फायदा खूप होतो, कारण ओंकारानेही उष्णता क्रिएट होते शरीरात, त्यामुळे ह्याचा फायदा जास्त मिळू शकतो. ही जेव्हा आपण करतो तेव्हा ही असं धरून ठेवल्यानंतर ही जी उष्णता क्रिएट होते ती कुठे कुठे लावायची, तर जिथे वेदना होतात तिथे लावायची. पण समान वायू काय काम करतो, 10 वायू आपल्या शरीरात फिरत असतात, त्यातले 5 वायू मुख्य आहेत. त्यातले प्राणवायू अपानवायू आपले घेऊन झाले. तिसरा जो वायू आहे तो समान वायू. अपानवायूचं जे स्थान आहे ते नाभीच्या खाली आहे आणि प्राणवायूचं जे स्थान आहे ते हृदयाच्या वर आहे. आणि हृदय आणि नाभी किंवा बेंबी याच्या मधल्या टापूमध्ये हा समान वायू काम करत असतो. ते त्याचं कार्यक्षेत्र आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की हाच जो एरिया आहे, ह्याच एरियात आपले सगळे डायजेस्टिव्ह ऑर्गन्स आहेत. आपले जठर आहे, आपलं यकृत आहे, गॉल ब्लॅडर आहे, पॅनक्रियाज आहे, आतडी आहेत. मग ही सगळी जर अवयव महत्त्वाचे तिथे आहेत, ज्याच्यावर आपला मेटाबॉलिझम, ज्याच्यावर आपलं रक्ताभिसरण, ज्याच्यावर आपलं पोषण जे काय आपण अन्नातनं घेतो ते शोषून घेणं, हे सगळं जर अवलंबून आहे तर त्या एरियात काम करणारा वायू किती महत्त्वाचा असेल आपल्यासाठी हे आपल्या सहज लक्षात येऊ शकतं.
त्याच्यामुळे ही मुद्रा जेव्हा लावतो तेव्हा वेदना शमनाचा नाही त्याचा पर्पज साध्य केला तरी सुद्धा हरकत नाही, पण ही नुसती मुद्रा केली तरी आपली डायजेस्टिव्ह हेल्थ सुधारते आणि त्याचा फायदा मेटाबॉलिझम सुधारतो, त्याचा फायदा आपल्या शरीराचं स्वास्थ्य सुधारण्यात होतो. त्या व्यतिरिक्त ह्याचा फायदा वेदना शमन मी जसं म्हटलं तसं घ्यायचं असेल तर कसं करायचं, तर असं केल्यानंतर जी उष्णता क्रिएट होते. आता समजा मला फुफ्फुसं माझी वीक आहेत असं वाटतं किंवा फुफ्फुसांची ताकद मला वाढायला हवी आहे, दमसाच वाढायला हवा आहे, दम लागतोय असं जर मला वाटलं तर ही पुरचुंडी कॉलर बोनच्या खाली 3 हे इथे लावायची आहे. वेदना शमन होईपर्यंत किंवा आपण ते तिथलं एनर्जाईज होतंय असं वाटेपर्यंत ती करायची आणि होईपर्यंत म्हणजे पूर्ण त्याचा फायदा मिळेपर्यंत ती करत राहायची. त्याला किती अनादी काळ केली तरी त्यांनी काही फरक नाही पडत. जर डोकं दुखतंय तर जिथे डोकं दुखतंय मायग्रेन जिथे आहे तिथे हे करायचं. दातदुखी असेल, कानदुखी असेल, कुठेही हे लावलं जाऊ शकतं. थायरॉईड आपलं इथे आहे. थायरॉईडचा प्रॉब्लेम तर आजकाल बहुतेक सगळ्यांना आहे. थायरॉईडसाठी जर लावायचं असेल म्हणजे थायरॉईडमधनं मुक्त व्हायचं असेल आपल्याला त्या व्याधीतून तर ही पुरचुंडी इथे लावायची. पोटाचा विकार असेल, फॅटी लिव्हर असेल तर आपला हा जो छाती आणि पोटाला विभागणारा पडदा आहे, डायफ्रॅम आहे, त्याच्या उजव्या साईडला इथे आपलं लिव्हर आहे, त्या लिव्हरच्या इथे लावायची. पचन नीट नसेल तर डावीकडे जठर आहे तिथे लावायची. गॉल ब्लॅडर, पॅनक्रियास तिकडे आहेत. जर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर आपल्याला आकार माहिती आहे, मी तुम्हाला दाखवतेही आता की जठर मोठा आतड जे आहे तिथे 15-20 वेळेला ही अशी फिरवायचा हात. पोटात दुखत असेल, नळ फुगले असतील, गॅसेसचा त्रास असेल, तो गॅसेस आणि ॲसिडिटी तसाही समान मुद्रा जर रेग्युलर लावली तर जातो. त्याचं कारण असं आहे की तो सगळं डायजेस्टिव्ह ऑर्गन्स जिथे आहेत तिथेच समान वायू काम करत असतो. त्यामुळे तो ॲक्टिवेट झाला की त्याचा बॅलन्स साधला गेला की ॲटोमॅटिकली सगळंच साधलं जाणार आहे. तर तिथे जर दुखत असेल तर तिथे हे आपण मसाज करतो, सर्क्युलर मसाज बेंबीच्या बाजूनी किंवा तेल लावून किंवा असं, तसंच सेम इथे पण करायचं ह्या पुरचुंडीच्या साह्याने. गुडघेदुखी असेल, पोटऱ्यात दुखी असेल, टाचा दुखत असतील तिथेही सगळीकडे हे अशाच प्रकारे ही हे करायची. म्हणून याला पोर्टेबल हिलिंग टूल म्हटलं जातं. कारण आपण कुठेही गेलो आणि तिथे वेदना होत असतील, आपल्याला खूप चाललं, पाय दुखायला लागले तर आपण तिथे हे आपल्या हातातलं आहे, याला गोळी घ्यायची गरज नाही. त्याच्यामुळे ही सर्वश्रेष्ठ मुद्रा मानली जाते. ही कुणीही करावी, फक्त जर हाताला फ्रॅक्चर असेल किंवा हाताला जर काही इंजुरीज असतील तर त्यांनी ती करू नये. आणि गर्भवती स्त्रियांनी उष्णता क्रिएट होते ना, त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी योग्य गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय ही मुद्रा करू नये. बाकी कुणीही कोणत्याही व्याधीसाठी किंवा व्याधी नसेल तरी निरोगी स्वास्थ्यासाठी ती करू शकता. ती शेवटपर्यंत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत करायची मुद्रा आहे. त्याला काही मध्ये काल मर्यादा वगैरे काही नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही मुद्रा करा. तुम्हाला काय जाणवतं ते जर मला तुम्ही कळवलं तर मला त्याचा खूप आनंद होईल. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.